खात्यातील वादळ भाग 20. अलाहाबादला गाडी पोचली. सगळ्यांचे चेहरे आनंदाने उजळले. अदलीमधली शहरं घेत स्थलदर्शन करीत अलाहाबादला रात्री आले. रात्री जेवून झोपले सगळे. सकाळी लवकरच त्रिवेणी स्थानासाठी जायचे होते. प्रयाग क्षेत्र त्रिवेणी स्थानावर स्नान, पूजा अर्चा. काहींनी तेथे वेणीदान पूजा केली. काहीजण इतर धार्मिक विधी करीत होते. मातृपितृ ऋणातून मुक्त होण्यासाठी म्हणे ही यात्रा केली जाते. त्यामुळे की काय यथासांग पूजा व्हावी हाच सगळ्यांचा उद्देश दिसत होता. लहान नावेमधून जाताना खूप मजा वाटत होती सगळ्यांना. पूजा अर्चा आवरून पोचण्यास उशीरच झाला होता. पोट्यात कावळ्यांनी उच्छाद मांडला होता. मुक्कामी येताच गरमागरम जेवून जो तो आपल्या रूममध्ये गेला. आता तुम्ही छान झोप काढा, मी पाय चेपून देते. अगं तूही झोप, तूही दमली असशील. थोडी दमली आहे, पण तुमचे पाय दुखत असतील. बरं बाई, अगदी 5 मिनिटे चेप पाय, नाहीतरी मला पडल्या पडल्या झोप लागणार आहे. भाग्यश्री सासूबाईंचे पाय चेपू लागली. तिच्या मनात विचार येऊन गेला, या सगळ्या दगदगीमध्ये आपणही थकलोय, तर आई आणि त्यांच्या वयाचे जे कोणी आहेत ते सगळे नक्कीच जाम थकत असणार. पण त्या सगळ्यांचा उत्साह केवढा मोठा आहे. खरेच हा उत्साह, ही शक्ती कशी काय आली या सगळ्यांकडे. वाराणसी, काशी, प्रत्येक हिंदूंचं स्वप्न. काशीला जाऊन काशीश्वराचं दर्शन आणि गंगा मैयाच्या पवित्र जलाने स्नान. श्री क्षेत्र काशी हे भारतातील प्रमुख प्राचीन शैक्षणिक केंद्र मानले जात होते. 12 ज्योतिर्लिंगांपैकी भगवान शंकराचे विश्वनाथ हे महत्त्वाचे ज्योतिर्लिंग येथेच आहे. 51 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ म्हणूनही ओळख आहे. सतीच्या डाव्या कानातील कुंडल येथे पडले होते असे मानले जाते. या तीर्थक्षेत्री मृत्यू आल्यास 84 योनींच्या फेऱ्यातून आत्मा मुक्त होतो आणि त्या आत्म्यास मोक्ष मिळतो. म्हणजेच पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूचे फेरे संपतात. अक्षयधामी पोचता येते. देहत्यागाच्या वेळी भगवान शिवशंकर तारक मंत्र सांगतात. त्यामुळे प्राण्यास ज्ञान प्राप्त होते आणि त्या ज्ञानामुळे स्वतःचे परब्रह्म स्वरूप प्रकाशित होते. अशा प्रकारे जेथे ब्रह्म प्रकाशित होते ती अशी काशी असे मानले गेले आहे. हे शहर वाराणा व असी या 2 नद्यांच्या मध्ये वसलेले आहे. म्हणूनच या शहराचे नाव वाराणसी. शिवशंकरांनी एखाद्या सिद्धक्षेत्री राहण्याचा विचार केला. त्यांना श्री क्षेत्र काशी आवडले म्हणून ते गणांसह तेथे राहू लागले. श्री शंकराबरोबर राहावे म्हणून देवदेवता आणि नागलोक येथे येऊन राहू लागले. महाराज सुदेव यांचे सुपुत्र सम्राट दिवोदास यांना आपल्या राजधानीचे शहर आपल्या हातातून गेल्याचे खूप दुःख झाले. त्याने घोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले. देवदेवतांना स्वर्गात व नागलोकांनी पाताळात तसेच पृथ्वी ही मानवांकरिता राहावी असा वर मागून घेतला. त्याचमुळे भगवान शंकर व इतर देवदेवता यांना वाराणसी सोडून स्वर्गात जावे लागले. परंतु तेथे श्री विश्वेश्वर रूपात व इतर देवता विग्रह रूपात येथेच राहिले असे आजही मानले जाते. त्यामुळे काशी या श्रीक्षेत्र भूमीस आगळेवेगळे महत्त्व आहे. आदल्या रात्री पुजाऱ्यांना सांगून विश्वेश्वराचा अभिषेक पूजा बहुतेक सगळ्यांनी ठरविले. त्यानुसार भल्या पहाटे उठून गंगेच्या घाटावर सगळे आले. थंडगार वाऱ्याने चांगलेच काकडायला होत होते. तरीही गंगेच्या गार पाण्यात स्नान करायचे हा प्रत्येकाचा मनोदय होता. भाग्यश्री घाटाच्या पायऱ्या उतरली. पाण्याला स्पर्श करून तिने गंगा मैयाला नमस्कार केला. हात गारटल्यासारखा झाला. आई, पाणी खूपच गार आहे, डुबकी कशी मारायची? नुसत्या विचाराने अंगात शिरशिरी भरली. भाग्यश्री, मनाचा निश्चय करायचा, मग कुठली थंडी आणि कुठलं गार पाणी बघ प्रयत्न करून. मनाचा हिया करून भाग्यश्री पुढे झाली. पाण्याला फार ओढ होती. पाणी फार स्पीडने वाहत होते. चटकन भाग्यश्री मागे आली. इतरांकडे पाहिले. सुरक्षिततेसाठी कडेला साखळी बांधलेली होती. काही स्त्रिया साखळीला धरून डुबकी मारत होत्या. भाग्यश्रीनेही तसेच केले. पुरुष मात्र पुढे गेले. काही जण पोहण्याचा आनंद घेत होते. हर हर गंगेचा उद्घोष होत होता. भाग्यश्रीने पाहिले काही जणी एकमेकींना आंघोळ घालीत होत्या. आता भाग्यश्रीची थंडीभर उडाली होती. दुसऱ्यांना गंगास्नान घालून पुण्य मिळवितात. सासूबाईंनी हे सांगताच भाग्यश्रीच्या लक्षात आले, बायका दुसरीला का आंघोळ घालतात. आई, तुम्ही जास्त खाली उतरू नका, याच पायरीवर बसा बघू, मी घालते तुम्हाला आंघोळ, भाग्यश्री मनापासून बोलली. उषाबाई पायरीवर बसल्या. कमरेपर्यंत पाणी आलेच होते त्यांच्या. त्यांनीही मनोभावे गंगेमाताला नमस्कार केला. जोशी काकूंकडून तांब्या घेऊन भाग्यश्रीने आपल्या सासूला आंघोळ घातली. नंतर त्यांना धरून थोडेसे पुढे आणून डुबकीही मारायला सांगितले. पुन्हा त्यांना पायरीवर आणून सोडले. जोशी काकांनाही भाग्यश्रीने आंघोळ घातली. जोशी काकूंचा एकुलता मुलगा आणि सून अमेरिकेत असल्याने सुनेच्या सुखाला सहवासाला तशा त्या पारख्यात झालेल्या. त्यांना समाधान वाटले. त्यांनी मनापासून भाग्यश्रीला आशीर्वाद दिला. गंगा माता तुला लवकरच माता होण्याचे भाग्य देऊ.
त्यांच्या तोंडून हा आशीर्वाद ऐकताच उषाबाईंना अगदी भरून आले. त्यांच्याही नकळत त्यांचे डोळे भरून आले आणि त्यांनीही मनोमन त्यांचा आशीर्वादाचा पुनरुच्चार केला. आंघोळी आटपून पुजाऱ्यांनी दिलेल्या वेळा पाळण्यासाठी ज्याची त्याची घाटावरून परतण्याची गडबड सुरू झाली. ग्रुपनेच अभिषेक होत होता. विश्वेश्वराचे दर्शन घेऊन प्रत्येकजण स्वतःला धन्य धन्य समजत होता. यथासांग अभिषेक पूजा झाली. इथे येईपर्यंत झालेल्या त्रासाचे चीज झाले, सार्थकी लागले असाच भाव प्रत्येकाच्या मनात होता. अवतीभोवती असलेल्या देवदेवतांचेही दर्शन घेऊन झाले. सगळेजण मुक्कामी पोचले. जेवून दुपारची विश्रांती घेऊन बाजारपेठेत जाण्याचे ठरले होते. इथे बनारसी सिल्कच्या साड्या, शालू अतिशय शान मिळतात. लोकरीचे कपडे, हस्तकलेच्या वस्तू, शंखशिंपल्यांचे मन वेधून घेणाऱ्या वस्तू, तंचुई साड्या, शाल, पूजेच्या साहित्यातील आकर्षक वस्तू, माळा, रुद्राक्ष. उषाबाईंनी भाग्यश्रीसाठी अगदी आग्रहाने एक छानसा शालू घेतला. स्वतःसाठी मस्त साडी, समर्थसाठी छानसे स्वेटर, भरतरावांसाठी शाल आणि घरातली इतर बायकांसाठी तंचुई साड्या. अगदी छान शॉपिंग झाली होती. इतरांनाही काही ना काही घेतलेच होते. भाग्यश्रीने तिला आवडलेल्या लहान सहान वस्तू घेतल्या. घाटावर रात्री गंगेची पूजा व आरतीही पाहिली. अतिशय शिस्तबद्ध आणि तेवढेच आकर्षक, पावित्र्याने भरून टाकणारी पूजा बघून अतीव समाधान मिळाले. पुन्हा रात्री विश्वेश्वराचे दर्शन घेतले. दुसऱ्या दिवशी हरिद्वाराकडे प्रयाण झाले. हरिद्वाराबद्दल माहिती देताना देसाई काका सांगू लागले, हे एक पुण्यक्षेत्र आहे. गंगेच्या काठी वसवलेल्या या गावात एक रात्र मुक्काम केल्यास 100 गायी दान केल्याचे पुण्य मिळते असे मानले जाते. हरीचं द्वार म्हणजे जणू स्वर्गाचं दार. तसेच जो कोणी एकाग्रतेने कोटी तीर्थात स्नान करेल त्याला पुंडरीक यज्ञाचे फळ मिळते आणि मोक्षही प्राप्त होतो. गंगाद्वार, कृष्णावर्त, कनखल तीर्थ, नीलपर्वत, बिल्बकेखर ही 5 तीर्थ आहेत. येथे स्नान केल्यानेही मोक्ष मिळतो. मायापुरी, हरिद्वार, कनखल, ज्वालापूर, भीमगौडा या 5ही पुऱ्यांना मिळून हरिद्वार असे म्हणतात. हरिद्वार ही सप्तपुऱ्यांपैकी एक मायापुरी आहे असेच मानले जाते. हरिद्वारालाही पूजा अर्चा, स्नानादी विधी झाले. अतिशय प्रसन्न, आनंददायी वातावरण होते. इथेही थंडी होते. गंगेचे पाणी अगदी गारीगार होते, पण त्याची पर्वा कोणालाच नव्हती. आता परत येताना अयोध्या पाहण्याची उत्सुकता सर्वांना. लहानपणापासून रामायणाच्या गोष्टी ऐकविल्या जात. टीव्हीवर रामायण किंवा सिनेमात रामायण बघितलेले, नुसते बघितले नव्हते तर प्रत्येकाच्या हृदयात बसलेले रामायण. त्या रामाची अयोध्या कशी आहे, श्रीरामाने ज्या जमिनीवर पाय ठेवून पवित्र केलेल्या भूमीचे दर्शन घेणे हेही भाग्य. महाराज विक्रमादित्य यांनी हे शहर शरयू नदीच्या काठी वसविलेले. विक्रमादित्य देशपर्यटनासाठी निघाले होते. ते या शरयू नदीच्या किनारी आले. जंगलात त्यांनी काही दिवसांसाठी म्हणून तळ ठोकला. जेव्हा त्यांना त्या ठिकाणी खूप चांगले वातावरण वाटले आणि चांगले चमत्कार अनुभवण्यास मिळाले ते त्यांनी जाणकारांना सांगितले. तेव्हा त्यांना काही संतांकडून माहिती मिळाली, हे स्थान अतिशय पवित्र आहे. मग विक्रमादित्याने तेथे अयोध्या हे शहर वसविले. भगवान श्री रामचंद्रांची जन्मभूमी म्हणून आपण अयोध्येला पवित्र क्षेत्र मानतोच. सप्तपुऱ्यांमध्ये अयोध्या ही प्रथम पुरी मानली जाते. श्री राम जन्मभूमीचे दर्शन घेऊन रामांचा राजवाडाही बघायला मिळाला. प्रत्येक राणीचे अंतपुर, कैकईची खोली बघताना मनात विचार येऊन गेला, याच इथे कैकईने षडयंत्र रचले असेल श्रीरामांना वनवासाला पाठविण्याचे आणि म्हणून नंतर रामायण घडले. शरयू नदीला नमस्कार करून हातपाय धुवून लगेचच परतणे झाले. अयोध्येला मुक्काम नव्हता, पण अचानक काही घटना घडल्या आणि अयोध्या बंदची हाकाटी सुरू झाली. बघता बघता दुकाने बंद झाली. रस्ते ओस पडू लागले. दंगा सुरू झाला होता. सहल व्यवस्थापकाने घाईने सगळ्यांची सोय होईल अशा धर्मशाळेत सर्वांना मुक्कामाला आणले. सगळ्यांनाच वाईट वाटत होते. या पवित्र क्षेत्रात शांतता का नाही? तीर्थक्षेत्र आहे आणि इथे त्याचे पावित्र्य राखले पाहिजे. अयोध्येची प्रगती व्हायला पाहिजे. अयोध्या म्हणजे राजकारणाचा आखाडा, ही भूमिका सोडून द्यायला पाहिजे असे कित्येकांनी बोलून दाखविले. 2 दिवस कर्फ्यू होता. बाहेर जाता येत नव्हते. गाडीतील सर्वांनी हे 2 दिवस धर्मशाळेत एकमेकांच्या ओळखी वाढवण्यात, गप्पा, पत्ते, चेस, गाण्यांच्या भेंड्या अशा बैठ्या खेळात घालविली. सहल व्यवस्थापक चिंतेत होता. अचानकपणे उद्भवलेल्या संकटामुळे त्याचे आर्थिक नुकसान होत होते. तसेच पुढचे प्लॅनिंगही बिघडत होते. 3ऱ्या दिवशी कर्फ्यूत काही तासांसाठी ढील देण्यात आली आणि तीच संधी साधून गाडी अयोध्येतून बाहेर काढली. कोंडी फुटल्याने सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. हे 2 दिवस
भरून काढण्यासाठी की काय ड्रायव्हरने कुठलासा शॉर्टकट शोधून काढला होता. त्यामुळे हायवे सोडून गाडी लहान लहान गावातून जात होती. संध्याकाळी चहासाठी गाडी थांबली. चहा झाला. थोड्या वेळाने अचानक गाडी बंद पडली. ड्रायव्हरनी त्याच्या परीने प्रयत्न केले पण गाडी काही सुरू होईना. कुठे मेकॅनिक मिळेल म्हणून चौकशीही झाली. आलेल्या मेकॅनिकला काही गाडी सुरू करता येईना. गाव अगदी लहान वाटत होते. बाहेरून मेकॅनिक आणायला पाहिजे म्हणजे तो येऊन गाडी रिपेअर करेपर्यंत अंधार होणार. मुक्कामाची वेळ येणार हे समजून व्यवस्थापकाने त्या गावात 2-3 ठिकाणी प्रवाशांची सोय केली. बिचारा शॉर्टकट त्याला महाग पडला. भाग्यश्रीच्या ग्रुपची राहण्याची सोय एकत्रच झाली होती. खेड्यातले घर, मोठी ओसरीची जागा. भाग्यश्रीच्या ग्रुपच्या आधीही तेथे लोक अर्थातच प्रवासीच आपापली पथारी टाकून बसले होते. काहींची आवराआवरी सुरू होती. 2-3 लहान मुलेही होती त्यांच्यात. आणि मग बोलता बोलता समजले की ही माणसे या गावाजवळ असलेल्या इच्छापूर्ती माच्या दर्शनासाठी आलेत. त्यातील काही जण हिंदी भाषिक होते. काही जण अगम्य भाषेत बोलत होते. जोशी काका तसे बोलके. त्यांनी हिंदी भाषिक लोकांशी बोलायला सुरुवात केली. तेव्हा समजले या गावात नेहमी प्रवाशांची वर्दळ असते. इच्छापूर्ती माच्या दर्शनासाठी लांब लांबून लोक येतात. या देवाची खासियत अशी आहे की इथे येऊन भक्त तिच्याकडे जे मागतात ते मिळतेच मिळते. विशेषतः संतान. ज्यांना बऱ्याच वर्षात मुलं झाली नाहीत अशी जोडपी इथे येतात. नवस करतात. नवसाला ही देवी पावतेच पावते. सगळे ऐकत होते. उषाबाईंच्या मनात काही विचार चमकून गेला आणि त्या पटकन म्हणाल्या, भाग्यश्री तू जातेस का या लोकांबरोबर देवीच्या दर्शनाला? बघ ना, काही कारणाने आपल्या अयोध्येत मुक्काम वाढला. ध्यानीबनी नसताना ड्रायव्हरने शॉर्टकट घेतला आणि आपली गाडी इथेच येऊन कशी काय बंद पडली? दैवाचा हा काही संकेत असावा. भाग्यश्री ही संधी प्लीज सोडू नकोस. भाग्यश्री मी पण दर्शनाला जाणार आहे, देसाई काकू म्हणाल्या. मी सुद्धा. देसाई काकाही तयार झाले. मी पण येणार, जोशी काका म्हणाले. चला सोबतच आहे तर मी येतेच, भाग्यश्रीने जाण्याचे ठरविले. चलो हम भी आते हैं आपके साथ, जोशी काका हिंदी भाषिक लोकांना म्हणाले. तो फिर जल्दी करो, नदी के पार जाना है. नदी के पार कैसे? छोटी छोटी कष्टियाँ आहे ना. अरे बापरे, होडीने? देसाई काकू घाबरून म्हणाल्या. घाबरायचे काय त्यात, सगळेच जातात, रोजचेच आहे इथे. घाबरले नाही हो, आपलं एकदम समजलं म्हणून. भाग्यश्रीने पटकन वॉश घेतला आणि तयार झाली. उषाबाई आणि इतर जाणार नव्हते. नुकतेच गाडीतून उतरलेले, त्यामुळे त्यांना विश्रांतीची गरज होती. पटापट आवरून सर्वजण त्या लोकांबरोबर बाहेर पडले. लहान मुले होती ते दर्शन घेऊन परतलेले होते. आपल्या तोडक्या मोडक्या हिंदीत उषाबाईंनी त्यांच्याशी संवाद साधला. आपका बेटा इसी देवी के आशीर्वाद से हुआ है? जी हाँ, शादी के 10 साल बाद हुआ है. पिछले साल मेरे सहेली के साथ आई थी माँ के दरबार में. माँ ने तुरंत ही गोद भर दी मेरी. समाधानाने ती बाई बोलली. मेरी बहू शादी को 11 साल हुए हैं. बस अब उदास मत होना माँ जी. आपकी बहू गई है माँ के दरबार में, खाली हाथ नहीं आएगी. माँ पर भरोसा रखो. अगली साल पोता लेके माँ के दर्शन को आना. तुझ्या तोंडात साखर पडू दे ग बाई, उषाबाई अभावितपणे बोलून गेल्या. जी क्या कहा आपने? आपके मुंह में घी शक्कर, उषाबाई म्हणाल्या. अच्छा अच्छा. त्या बाईच्या चेहऱ्यावरही हसू उमटले. भाग्यश्री आणि सर्वजण नावेत बसले होते. नाव पलीकडच्या तीराकडे निघाली. माँ इच्छापूर्तीच्या दरबारात जाण्यास भाग्यश्री उत्सुक होतीच. तिने नावेतील एका स्त्रीला विचारलेच. बहन जी, मुझे कुछ पता नहीं है, वहाँ क्या क्या करना है? बस सच्चे मन से माँ को जो कहना है कहो. वहाँ पूजा करने के लिए फूल, मिठाई, अगरबत्ती, कपूर, सिंदूर, माँ के लिए चुनरी और पंचकलर का धागा, ये सब वही मिलेगा. पूजा के बाद पंचकलर का धागा मंदिर में बांधना है. जब तुम्हें माँ का आशीर्वाद से संतान होगी तो 1.25 साल से पहले ही उसे लेकर माँ के दर्शन को आना है. माँ के चरणों में रखकर आशीष लेना है और कोई भी एक धागा निकाल कर जाते समय इस नदी में बहा देना. भाग्यश्रीची नाव किनाऱ्यावर आली. जोशी काका, काकू, देसाई काका, काकू सोबतीला होतेच. पूजेच्या साहित्याची लहान कटोरी घेऊन भाग्यश्रीने मंदिरात प्रवेश केला. मंदिर फारच सुंदर होते. माँ इच्छापूर्तीची मूर्ती अतिशय रेखीव होती. भाग्यश्रीने मनोभावे पूजा केली. ओढणीची झोळी करून तिने काकुळतीने इच्छापूर्ती देवीला, माझी झोळी भरू दे माते, प्लीज माझ्यावर दया कर. मुलगा मुलगी काहीही दे, मी नक्की परत येईन माझ्या बाळाबरोबर, माझ्या पतीबरोबर. नाही म्हणू नकोस मा, तूही आई आहेस, मलाही आई होण्याचे भाग्य दे. त्याचवेळी आकाशात कडाडून वीज चमकली. आवाज एवढा मोठा होता की भाग्यश्रीने घाबरून डोळे बंद केले. बघता बघता अचानक वातावरण बदलले. अंधारून येऊ लागले. विजांचा कडकडाट सुरू झाला. वारे सुटले. भाग्यश्री, झाली ना तुझी पूजा? जोशी काकांनी विचारले. होय काका. चला निघूया आपण, वातावरण फारच वाईट झाले आहे. अचानक असे कसे झाले?
होय हो, आत्ता चांगली उन्हं होती, देसाई काकू म्हणाल्या. नदी किनारी परतण्यासाठी गर्दी झालेली. नावाडीही घाई करत होता. जल्दी जल्दी चलो. पहिल्या नावेत जागा नाही मिळाली. दुसऱ्या नावेत कशीबशी जागा मिळाली. येताना होते त्यापेक्षा जास्त लोक होती नावेत. हवामानाच्या बदलामुळे प्रत्येकजण लवकरात लवकर पहिलं तीर गाठण्याच्या प्रयत्नात होता. पाऊस सुरू झाला. अगदी अवकाळी, तोही जोरात. अंधार दाटून आलेला, विजांचा कडकडाट, जोराचे वारे, हेलकावणारी नाव, सारेच वातावरण भयावह झालेले. एक मोठी वीज कडाडली आणि त्याच वेळी त्यांची नाव कलंडली. एकदम उलटली. क्षणभर आरोळ्या, ओरडणं ऐकू आलं आणि नंतर भयानक शांतता. दोन्ही तीरावरची माणसे भयभीत होऊन हा प्रकार पाहत होती. काहींनी आक्रोश सुरू केला तर काहींनी नदीत उड्या मारल्या. नाव कलांटाच भाग्यश्री ओरडली होती. दुसऱ्याच क्षणाला नाव उलटली. तो क्षण, आता आपण मेलोच. अस्पष्ट किंकाळी, समर्थ गटांगळ्या खात आपण नदीच्या प्रवाहाबरोबर वाहतोय हे समजेपर्यंत तिची शुद्ध हरपली. सगळीकडेच हाहाकार झालेला. काही जण ज्यांना पोहता येत होते त्यांनी स्वतःचा जीव वाचविला. बाकीचे त्या अथांग पाण्यात गडप. पावसाचा जोर वाढलेला, अंधार दाटलेला आणि दोन्ही तीरांवर रडारड. कोणाचे तरी कोणीतरी बुडालेले. मदतीसाठी याचना. पण या वातावरणात काही करता येत नव्हते. हताश, हतबल करणारे वातावरण. बघता बघता त्या अपघाताची बातमी गावात पोहोचली. भर पावसातही गाव नदीकिनारी धावला. उषाबाईंना अघटित घडल्याचे कळले. देवा रे, आमची माणसं सुरक्षित असू दे. आणि प्रत्येकजण हेच म्हणत होते. उषाबाईंना हेही ठाऊक नव्हते, बुडालेल्या माणसात त्यांचीही माणसे होती. त्यांची लाडकी सून भाग्यश्रीही त्यात होती. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळवण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.